हट हे मला येते. वाव सो क्यूट यार. चला बॉटल 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 लेकिन ती पण बॉटल. हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं, माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचं स्वागत करत आहे. तर हा आहे व्हिडिओ आपलं आज आहे शुक्रवार आणि हा आहे माझा गुरुवारचा व्हिडिओ. आणि मी गुरुवारी तुम्हाला व्हिडिओ नाही पाठवू शकले, त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांना मी माफी मागते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते. तर आज मी अचानक संध्याकाळी आलेली आहे मार्केटमध्ये, इतवारा मार्केटला. मला थोडंसं काम होतं, तर मग ती वस्तू घेण्यासाठी मला इतवारातच यावं लागत होतं. म्हणून म्हटलं चला आता आपण इतवारामध्ये आलोच आहे, तर भाजी बाजार पण बघून घेऊ आणि थोडंफार भाजीपाला पण घ्यायचा होता, ते पण मग मी घेऊन घेतला. आणि इथे मी आलू घ्यायसाठी सगळ्यात आधी. तर हे बघा आलू. तर आलूचे भाव आहे सध्या 40 रुपये किलो. आणि 40 रुपये किलो आलू सध्या. एकतर भाजीपाल्याचे खूपच भाव वाढलेले आहे, भयंकर असे भाव वाढले आहे भाजीपाल्यांचे. पावसामुळे भाजीपाला खूप सडत आहे, त्यामुळे भाजीपाल्याचेही भाव वाढलेले आहे. तर मग मी 1 किलो इथे आलू घेतले आणि आलं घेतलं. आणि सर्व पावसामुळे पूर्ण बाजार असा ओला चिकचिक झालेला होता. सर्वीकडे खूप गिजगिज होतं. पण कसं आहे, आपल्याला भाजीचं तर रोजच लागते, सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आपल्याला भाजीचं सर्व पाहिजे असते. तर मग आपल्याला भाजीचं घ्यावंच लागतं. मग म्हटलं चला आता आलेलोच आहोत तर आपण भाजीपाला घेऊ. तर मग इथे आली मी आणखी भाजीवाल्या काकाकडे. यांच्याकडे सांबार, मिरची, पालक आणि बरंच भाजीचं होतं, ते पण घेतलं. 10-20 रुपये पाव, 30 रुपये पावला सर्व भाज्या लागलेल्या आहे इथे. तर मग जे मला लागत होतं भाजीचं, ते पण मी भाजीचं घेतलं. सांबाराची जुडी घेतली आणि पालकची जुडी घेतली. आणि बघा इथे मी भाजीचं पाहत आहे आणि घेत आहे. आणि आज कॅमेरामन बनलेली आहे माझी गौरी हा व्हिडिओ शूट करत आहे. तर त्यामुळे थोडासा हा व्हिडिओ हालत आहे, त्याबद्दल थोडंसं सॉरी, माफ करा. आणि कसं आहे, मला एकटीला शूट घेणं आणि भाजीपाला घेणं शक्य नव्हतं, म्हणून मी गौरीला व्हिडिओ घ्यायला लावला आणि गौरीला सोबत नेलं होतं. तर मग मी इथे आली आणि गाजरं घेतले, कारण रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला गाजरं तर लागतातच. आणि त्यानंतर मला इथे छान असे छोटे छोटे कारले दिसले, कारले पण घेतले मसाला कारले करण्यासाठी. तर हे बघा इथे 20 रुपये पाव कारले आहे, 20 रुपये पाव गाजरं आहे. असे भाजीचे भाव आहेत सध्या. तर तुम्हाला पण मला अमरावतीमधला इतवारा बाजार दाखवायचा होता, इतवारा मार्केट दाखवायचं होतं मला. त्यामुळे मग मी म्हटलं चला आज आपण आलेलोच आहोत तर शूट पण घेऊ. आणि इथे बघा टोमॅटो 80 रुपये किलो टोमॅटो आहे. तर मग मी इथे अर्धाच किलो टोमॅटो घेतले. आणि छान अशा मस्त काकड्या पण होत्या, पण थोड्या मोठ्या मोठ्या होत्या, कोवड्या काकड्या नव्हत्या. बाजारामध्ये मला कुठेच मिळाल्या नाही कोवड्या काकड्या, भाजून आपलं किसून चिरून खाण्यासाठी, कोशिंबीर करून खाण्यासाठी कोवळ्याच काकड्या लागतात. तर त्या काही मला मिळाल्या नाही, मग मी घेतल्याच नाही. आणि हे बघा आता इथे घेतले आहे मी टोमॅटो, कारले, गाजर आणि मसाला आपलं हे साधे वांगे, भरीतचे वांगे पण घेतले आहे इथे. भरीतचे वांगे छान होते, मोठे मोठे. म्हटलं चला म्हटलं आपण वांगे पण घेऊ म्हटलं. मग मी इथे माझी नजर गेली भरीतच्या वांग्यावर, तर ते पण घेतले मी. हे बघा मस्त असे वांगे आहे, छान असे वांगे आहे, मोठे टवटवीत. आणि त्यानंतर इथे 20 रुपयाला अर्धा किलो मिरची होती. ते म्हटलं चला आपण लोणचं बनवायसाठी पण होते म्हणून घेऊ, म्हणून मी इथे लोणचं बनवण्यासाठी पण अर्धा किलो मिरची घेतली. ही बघा इथे छान अशी टवटवीत ताजी मिरची होती मस्त. तर हे आहे आमच्या अमरावतीचं फेमस इतवारा मार्केट. आणि इथे रविवारी विशेष करून बाजार भरत असतो रविवारला. तर तसं तर नेहमीच राहते, रोजच राहतात इथे दुकानं.
आज गुरुवार होता तरीही दुकानं होते आणि रविवारी स्पेशली इथे बाजार असतो. तर मग हे बघा आम्ही इथे आलेलो आहे भाजीपाला घ्यायला आणि इथे बीट घेतले, मी करवंद पण घेतले, कारण मला करवंदाच्या लोणच्याची पण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. तर थोडेसेच घेतले मी, कारण जास्त दिवस तर टिकत नाही करवंदाचं लोणचं. आणि इथे घेतलं आहे मी एक पास्ता पॅकेट, एक फिंगरचं पॅकेट आणि एक गुपचूप पापडीचं पॅकेट घेतलेलं आहे. मुलांना कसं आहे खायसाठी काहीतरी लागते म्हणून बाजारात आलो म्हणजे घ्यायचं असते. तर मग मी इथे अशा 2-3 वस्तू घेतल्या आणि चला मग आता आम्ही परत निघालेलो आहे घरी येण्यासाठी. आणि येताना पण आम्हाला जे लागत होतं ते आम्ही थोडंफार सामान घेत आलो, काही आणखी जे दिसलं ते घेत गेलो. अशा प्रकारे हा होता आमचा आजचा बाजार. तर तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करत जा, कारण सबस्क्रायबर खूप कमी आहे. सबस्क्रायबर तर वाढूनच नाही राहिले आहे. तर त्यानंतर मला इथे छान असे मस्त आंबे दिसले, कैऱ्या दिसल्या, कारण कैरीचं पण लोणचं मी बनवलेलं नव्हतं आणि मला लोणच्याची रेसिपीसुद्धा तुम्हाला शेअर करायची होती. तर मग मी इथे चला म्हटलं आता आपण छान अशा कैऱ्या दिसल्या आहेत, तर मी इथे कैऱ्या घेतल्या फोडून. तर ह्या होत्या 80 रुपयाला 1 किलो. तर मी अशा प्रकारे 2 किलो इथे कैऱ्या घेतल्या. मस्त छान अशा कैऱ्या होत्या, छान मांस होतं, व्हाईट होत्या पूर्ण, खूप मस्त. चला तर मग मी तुमच्याबरोबर कैरीच्या लोणच्याची रेसिपी नक्की शेअर करणार आहे. तर रेसिपी बघण्यासाठी आणखी माझे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. आता माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे कैरीचं लोणचं बघायला, करवंदाचं लोणचं आणि मिरचीचं लोणचं. तर मग मी आता आले घरी आणि घरी आल्यानंतर सर्वप्रथम मी ह्या सर्व फोडी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतल्या आणि मस्तपैकी कोरड्या कापडावर टाकून त्या वाळवून घेतल्या रात्रभर. आता इथे मी कापडावर काढून घेत आहे. ह्या पूर्ण फोडी आता अशाच मी रात्रभर सुकू देणार आहे कापडावर आणि त्यानंतर उद्या मग आणखी रेसिपीमध्ये तुम्हाला मी दाखवणारच आहे मी कशा प्रकारे बनवणार आहे ते कैरीचं लोणचं. चला तर मग कैरीचं लोणचं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.